भारतातील लोकशाही संपली का असे प्रश्न आपल्याला अनेकदा इथे पडत असतात. आता एक नवीन प्रकार मित्रांनो समोर आले ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातून. आपण सर्वांना मंगेश साबळे यांचा जास्तीचा काही परिचय द्यायची गरज नाही. त्यांनी दिनांक 8 जुलै 2026 रोजी एक आंदोलन छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा अधिकारी कलेक्टर ऑफिससमोर केलं. थोडक्यात तहसीलदार मॅडमसमोर त्यांनी शिवीगाळ केली असल्या काही प्रकरणांतर्गत आणि कलेक्टरला शिवीगाळ स्वरूपाचे असले काही प्रकरणांतर्गत तब्बल 6 कलमांअंतर्गत सरपंच मंगेश साबळे यांच्यावरती आता तेथील स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून संभाजीनगरच्या एकंदरीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमका संपूर्ण मॅटर काय समजून घ्यायच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, मी योगेश पाबळे. आपण बघत आहात योगेश पाबळे 2.0 आपलं हे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. नेमकं भारतातली लोकशाही संपली का असे प्रश्न आपल्याला अनेकदा इथे पडत असतात आणि आता असंच दिसून येत आहे. जर कधी सर्वसामान्यांसाठी गोरगरिबांसाठी एखादं नेतृत्व पुढे येऊन लढत असेल, त्यांचा आवाज म्हणून बोलत असेल, तर त्यांचा आवाज दाबण्याचं काम हे प्रशासन ही व्यवस्था इथे करू लागली. नेमकं आंदोलन कशामुळे केलं, त्यांच्या मागण्या काय होत आहे. खरं तर आपल्याला सरपंच मंगेश साबळे यांचा इतिहास माहीतच आहे की ज्यावेळी हे आंदोलन करत असतात त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून काही ना काहीतरी एक नवी घटना समोर येते. अशाच प्रकारे आता देखील घटना आली आणि खास त्यांचं आंदोलनाचं सत्य आहे की ज्यावेळेस त्यांनी आंदोलन केले, जे जे कामं त्यांनी हाती घेतले ते मार्गी लावल्याशिवाय ते मात्र चूकसत नाही. ही त्यांचा इतिहास आहे. म्हणूनच एवढे ते लोकप्रिय एवढ्या कमी कालावधीमध्ये आहे. हालाकी सध्या ते शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांना काही दाग लागला आहे. परंतु माझं तरी मत असं आहे की माणसांनी पक्ष बघण्याच्या ऐवजी माणसामध्ये जे काही गुण आहे ते नक्कीच इथे बघायला पाहिजेत. कारण की त्यांना पक्ष ते मॅटर कधीच करत नाही. फक्त ते लढले असेल ते काय जिल्हा परिषदला ते त्यांचा वेगळा विषय. परंतु सर्वसामान्यांच्या प्रत्येक त्या प्रश्नासाठी न्याय हक्कासाठी कायमस्वरूपी ते रस्त्यावर उतरत असतात. त्यांच्या कालच्या आंदोलनाच्या मागण्या काय थोडक्यात जाणून घ्या. आपण सर्वांना माहिती आहे की सध्या आता शाळेचे दिवस विद्यार्थ्यांचे चालू आहे. तर जिल्हा परिषदेमध्ये शिकत असताना अर्ध्याच्या वर मास्तर लोकांना जे काही शिक्षक लोक आहेत त्यांना BLOचे कामं लावून टाकले. BLO म्हणजे काय, बूथ लेवल ऑफिसर. म्हणजे निवडणूक आयोगाचे जे की बूथ लेवल ऑफिसरचे जे काही कामं असते ते शिक्षकांना लावून दिले. कोणी या सरकारने, या महाराष्ट्र शासनाने. असं नाही की पहिल्यापासूनच, आताच नाही, हे पहिल्यापासून नाही. परंतु त्यांचं म्हणणं पडलं की हे शिक्षक ते कामे कराल की विद्यार्थ्यांकडे लक्ष देईल. याच्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान इथे होऊ लागले जे शिक्षणाचे. कारण की एकंदरीत तरी शिक्षण व्यवस्थाच सुधारित नाही आणि त्याच्यातल्या ज्यात असले कामं शिक्षकांना दिले तर मग शिक्षकांनी केव्हा त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. त्यांचं म्हणणं, त्यांचा मुख्य प्रश्न असा होता की माझ्या गेवराई पायगावमध्ये तब्बल 8 शिक्षक जिल्हा परिषदेच्या ZP शाळेवरती कार्यरत आहे आणि त्या 8 शिक्षकांपैकी 4 शिक्षकांना BLOचे कामं यांनी लावून दिले. आता सर्व काही याद्या दुरुस्ती करणं, मतदार याद्या दुरुस्ती करणं, मतदार यादीत नवीन मतदाराचं नाव ॲड करणं, त्या सर्व काही त्रुटी दुरुस्त करणं, विविध कामं BLOच्या माध्यमातून शिक्षकांना करावे लागू लागले. याच्यामुळे शिक्षक खूपच जास्त परेशानीत येत आहे. विद्यार्थ्यांकडे त्यांचं लक्ष नाही. याच्यामुळे सरपंच मंगेश साबळे हे खूप जास्त आक्रमक झाले आणि काल दिनांक 8 जुलै 2026 रोजी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी एक संतप्त आंदोलन केलं. त्यानंतर जे आहे की पोलिसांच्या माध्यमातून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि तब्बल त्यांच्यावरती 6 कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नेमकं त्याच्या माध्यमातून असे काही गुन्हा समोर दिलेला आहे की मंगेश साबळे यांनी तहसीलदार मॅडमसमोर जे की शिवीगाळ केली, त्याचबरोबर जिल्हा कलेक्टर ऑफिससमोर जिल्हा कलेक्टरला आरडाओरडा केला, त्यांच्या नावाने देखील शिवीगाळ केली आणि इतरही विविध माध्यमाच्या अंतर्गत त्यांच्यावरती 6 कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले, FIR दाखल करण्यात आला संभाजीनगरच्या तेथील स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून. आता मित्रांनो, आपण सर्वांना खरंच रस्त्यावरती यायची गरज आहे की नाही कमेंटमध्ये तुम्हीच सांगा. कारण की आपला हा भारत देश आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिलेल्या संविधानाने चालतो आणि संविधानाने आपण सर्वांना जे अधिकार दिले विरोधात बोलण्याचे, आंदोलन करण्याचे, रस्त्यावर उतरण्याचे, हे सर्व काही संविधानाच्या कायद्यामध्ये तरतुदी याच्या ऑलरेडी आहे. मग इथे लोकशाही संपली का असे प्रश्न इथे कायमस्वरूपी आता सर्वसामान्यांना तर नक्कीच पडू लागले. मित्रांनो, महाराष्ट्रातून जर कधी तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघायचा असाल, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, इतर विविध जिल्ह्यातून, तर नक्कीच हा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि नक्कीच जनजागृती होईल अशा प्रकारे नक्कीच कार्य करा. कारण की लवकरच रस्त्यावर देखील उतरण्याची पाळी ही सर्वसामान्यांना उतरायला लागेल. कारण की जर काही अशा प्रकारे हे जर कधी करत असेल तर नक्कीच कुठे ना कुठे गोरगरिबांचा आवाज दाबण्याचं काम ही व्यवस्था इथे करू लागली. असंही मला काही हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद.